नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण भाग 5 या ठिकाणी भाषा सेकंड मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. भाषा सेकंड मराठीच्या ठिकाणी ज्यांनी सिलेक्ट केलं आपल्या भाषा फर्स्ट आणि सेकंड यासाठी असतील असे पेपर 1 च्या ठिकाणी आपण ऑलरेडी चॅनल या ठिकाणी भाषा 1 या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघून घेऊ शकता. आणि जे काय पेपर 2 चे सुद्धा या ठिकाणी मराठी भाषा 1 चे आणि सेकंड चे सुद्धा या ठिकाणी प्रश्न आपण या ठिकाणी काय चॅनलला ऑलरेडी अपलोड केले. ते सुद्धा कोणी नवीन असेल तर त्या ठिकाणी त्यांनी बघून घ्या. आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवूया. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी ते व्हिडिओ टाकतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. असे बघा या ठिकाणी तर टोटली या ठिकाणी बघा भाषा सेकंड सुद्धा या ठिकाणी तुम्हाला किती असतात 121 ते 150 पर्यंत या ठिकाणी तुमचे असतात असे. आणि भाषा मराठी भाषा जे महाराष्ट्रातील असतील त्यांच्यासाठी स्कोरिंगचा सब्जेक्ट या ते असतात लक्षात घ्या. महत्वाचं या ठिकाणी टोटली तुम्हाला या ठिकाणी बघा 30 मार्काचा या ठिकाणी सेकंड पेपर या ठिकाणी असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी टोटली 15 मार्काला या ठिकाणी काय विचारले जातात, 15 मार्काला तुम्हाला पॅसेज क्वेश्चन असतात, 2 पॅसेज विचारले जातात. टीईटी सगळा सेम पॅटर्न येते असतो, पण ज्यादा मार्क तुम्हाला याच्यावरती असतात. 15 मार्क तुमचे पेडलोजर असतात लक्षात घ्या. याच्यामध्ये 9 मार्क या ठिकाणी काय असतात तुमचे कसं असतात पॅसेजवर असतात लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्हाला 5 मार्काला या ठिकाणी काय पॅसेजवर असतात आणि 4 मार्क तुम्हाला या ठिकाणी ग्रामरवरती असतात लक्षात घ्या, व्याकरणावरती असतात. 15 या ठिकाणी आणि बाकीचे 6 मार्क जे असतात याच्यामध्ये 15 पैकी 3 मार्क या ठिकाणी 3 मार्क व्याकरणावर आणि 3 मार्क तुमच्या पॅसेज उतारावरती असतात लक्षात. उतारा व्यवस्थित वाचून तुम्ही उत्तर देणे गरजेचे, अचूक उत्तर देणे गरजेचे असते लक्षात घ्या. इतर 15 प्रश्न वेगळे असतात. त्या ठिकाणी उत्तर वाचताना नेहमी बघा, उत्तर सोडताना पहिल्यांदा तुम्ही ते जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न टोटली जे काही 4-5 मार्काला विचारतात ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचून घेणे पहिले. ती तुमची प्रायोरिटी आहे लक्षात घ्या. तुम्ही व्यवस्थित उत्तर वाचला तुम्हाला या ठिकाणी लगेच या ठिकाणी काय प्रश्न चांगल्या प्रकारचे तुम्हाला लगेच सुटतात लक्षात घ्या. नंतर तुम्ही पॅसेज वाचणे गरजेचे आहे. पहिले प्रश्न नंतरच पॅसेज वाचायचा. प्रत्येक लेक्चर मध्ये मी हे सांगतो लक्षात घ्या. कारण राज्यसेवाचे मी स्वतः पेपर सोडवताना त्या ठिकाणी आम्ही अशी स्ट्रॅटेजी वापरतो आणि त्या ठिकाणी काय असतं पॅसेज प्रत्येक पूर्ण पॅसेजचा पेपर असतो आम्हाला लक्षात घ्या. त्यामुळे पॅसेज अशा प्रकारे तुम्ही लवकरात लवकर याचे उत्तर देऊ शकतात लक्षात घ्या. माझे जे एक्सपिरियन्स आहे ते एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की तुम्ही लवकरात लवकर उत्तरापर्यंत पोहोचवा, अचूक उत्तर देऊ शकता या ठिकाणी. पहिला 121 प्रश्न बघा ठिकाणी बघा, लेणीतील कोरीव कामातून कोणत्या बाबतीत माहिती मिळते लक्षात. कोणत्या बाबतीत मिळते ठिकाणी तुम्ही उत्तर वाचून या ठिकाणी तुम्हाला लगेच त्या गोष्टी तुम्हाला समजतील. 121 ला कुठले दान धर्म लक्षात घ्या. कुठले कामातून होते दान धर्माच्या ठिकाणी माहिती मिळते लक्षात घ्या. पुढच्या ठिकाणी कातळ शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. कसला कातळ शब्दाचा समानार्थी नसलेला असं विचारलाय म्हणजे काय असणार आहे या ठिकाणी 3 असणार आहेत, 1 नसणार आहे. कुठल्या ठिकाणी बघा कातर वेळ या ठिकाणी लक्षात, दगड खडक या ठिकाणी पाषाण येते शब्द येतील. नसलेला विचारलाय त्यामुळे 122 ला 2 नंबर उत्तर तुमचं बरोबर असेल. पुढे ठिकाणी 123 ला बघा, लेणी समूहाबद्दल लेखकाने न काढलेला उद्गार कोणता बा. लेखी समूहाबद्दल लेखकाने न काढलेला उद्गार कोणता आहे असं तुम्हाला उत्तर वाचल्यानंतर ते लगेच लक्षात येईल. लक्षात कुठला आहे बौद्ध पंथाच्या नाहीत या ठिकाणी काय न काढलेला उद्गार या ठिकाणी आहे लक्षात. बाकीचे इतर 3 उद्गार काढलेले असणार. पुढच्या ठिकाणी 124 ला 124 पाठ अंबिका लेणीमध्ये लेखकाला प्रथम दर्शनी काय जाणवलं लक्षात घ्या. लेणी तुम्ही म्हणजे पॅसेज व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्हाला उत्तर सुटेल. कुठलं स्वच्छता आणि शांतता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ते 124 ला 1 नंबर प्रथमदर्शी त्यांना जाणवले. पुढच्या ठिकाणी 125 ला जुन्नर तालुक्यातील लेणी कुठल्या कोणत्या शतकातील आहे लक्षात द्या. 4थ्या 5व्या 2ऱ्या आणि 3ऱ्या ठिकाणी म्हणून म्हणतो उत्तर व्यवस्थित तुम्ही आता वाचलं का पॅसेज मध्ये तुम्हाला लगेच ते सापडतात. आधी पॅसेज वाचणार नंतर पण उत्तर वाचायचं तुमच्या ठिकाणी टाइम वेस्ट आहे लक्षात घ्या. हे ट्रिक वापरा 100% तुम्हाला अचूक उत्तर मिळून जातील पैकी मार्क उत्तरामध्ये. पुढच्या ठिकाणी 125 ठिकाणी काय बघा, लेणी कोणत्या शतकातील आहेत तर कुठल्या 3ऱ्या शतकामध्ये आहेत लक्षात घ्या. पुढे संच संग्रह करण्याचे ठिकाण यातील यांचा समानार्थी शब्द म्हणजे काय लक्षात घ्या. कुठला असेल लेणी माघार आगार नंतर विहार असेल. कुठला असेल 126 च्या ठिकाणी काय आगार आहे लक्षात घ्या. संच संग्रह म्हणजे करण्याचे ठिकाण म्हणजे काय आगार असते लक्षात घ्या. पुढे इतिहासकार लेणीच्या नावासाठी कोणत्या ग्रंथाचे संदर्भ देतात असेल. कोणत्या देतात रामायण येतात, उद्धव गीता, नंतर काय भगवद्गीता, नंतर काय महाभारत येतात. कुठल्याही ठिकाणी 4 नंबरला कुठल्या 127 ठिकाणी काय 4 नंबर महाभारतच्या ठिकाणी काय ग्रंथ संदर्भ देतात. पुढच्या ठिकाणी एक वचन आणि वचन सुद्धा ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहेत. पुढीलपैकी कोणती जोडीच्या ठिकाणी जोडी शोधा. चुकी जोडी विचारले तुम्हाला म्हणजे 3 जोड्या असणार बरोबर आणि 1 चुकीची असणार लक्षात घ्या. एकने आणि वचने या ठिकाणी बघू शकता तुम्ही. खाती या ठिकाणी हे सुद्धा बरोबर आहे तुमचं. पुढच्या ठिकाणी खांबे हे सुद्धा तुमचं चुकीचं आहे लक्षात घ्या. ठिकाणी पुन्हा शिल्प हे बरोबर आहे तुमचं. नंतर 128 बघा कमान हे सुद्धा तुमच्या ठिकाणी बरोबर आहे. ठिकाणी कुठलं 2 नंबर आहे तुमचं. 28 2 नंबर चुकीचं आहे लक्षात. आणि तेच आपल्याला विचारलंय चुकी जोडी. पुढचं 129 बघा,
129 135 या ठिकाणी काय तुम्हाला असे 6 मार्क टोटल आपण पहिले सांगितलं होतं 9 आणि 6 मार्क असे तुम्हाला टोटली 15 मार्काच्या ठिकाणी विचारले जातात. त्यात 9 मार्काचा आपण पाहिलेला आहे. आता 6 मार्काचा पॅसेज याच्यामध्ये 3-3 मार्काला या ठिकाणी तुमचं डिवाइड 3 मार्काला पॅसेजवर 3 मार्काला ग्रामरला थोडं व्हॅरी होऊ शकतं. कधी 4 मार्क किंवा 2 मार्कालाच ग्रामर या ठिकाणी होऊ शकते. एका 2 मार्क खालीवर होऊ शकतं. फिक्स पॅटर्नचा असा नसतो. पुढे बघा ठिकाणी आणि प्रश्न सोडवता उत्तराचे पहिले सांगितले तसं त्याप्रमाणे पहिले प्रश्न वाचून गेले नंतरच तुम्ही उत्तर सोडवणे गरजेचे असते लक्षात. तर पहिला प्रश्न 129 आपण काय करू का नाही उत्तर बघू. बघा ठिकाणी प्रश्न लेखकाच्या मते ताक सेवन केल्याने माणूस कोणत्या गोष्टीपासून अलिप्त राहतो लक्षात. आजार, दही, पचन आणि परिरक्षक या ठिकाणी असेल. कुठला असेल 129 ला तुमच्या ठिकाणी आजार आलेले 1 नंबर उत्तर असेल लक्षात. पुढे पाय ठिकाणी दह्यात आढळणाऱ्या तत्वापैकी लेखकाने न सांगितलेला घटक कोणता. दह्यात आढळणाऱ्या तत्वापैकी तुम्हाला पॅसेज उत्तर वाचताना या ठिकाणी नंतर लक्षात येईल. लक्षात 130 ला काही परिरक्षक येईल लक्षात घ्या. परिरक्षक उत्तर असेल. थंडीमध्ये डॅडॅश या शब्दातील अधोरेखित भाग म्हणजे कोणता बघा. 131 ला काही थंडीमध्ये डॅडॅश शब्दातील अधोरेखित भाग कोणत्या ठिकाणी 131 ला काही 4 नंबर येईल. काय शब्द घ्यावे तुमचा लक्षात. थंडीमध्ये मध्ये शब्द आल्यामुळे तुमचा शब्द घ्यावे विशेष नाम आहे क्रियाविशेषण आहे का उभे नावे का नाही लक्षात. उभे नावे वाक्य जोडण्यासाठी वापरतात लक्षात द्या. विशेष नाम एका व्यक्तीच्या नामासाठी देतात. पुढे त्यामुळे इलिपेशन पद्धत सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरत जावं लागतं. हेच नाम सर्वनाम विशेषण क्रियापद वचन हे जे काही ठराविक टॉपिक आहेत त्याच्यावरती विचारले जातात. सर्दी खोकला असे अनेक आजार होतात. वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता बघा. अनेक अनेक शब्द म्हणजे काय ठिकाणी बघा तुमचे आजार आहेत पण कशा ठिकाणी बघा तुमचं अनेक आहेत दिले म्हणजे काही ठिकाणी विशेषण येईल बघा. विशेष नाम आहे का नाही लक्षात घ्या. क्रियापद आहे का क्रियापद वाक्य शेवट असताना क्रियापद. सामान्य नाम आहे का सामान्य नाम सुद्धा नाही लक्षात. आजार आहे पण कसं अनेक दिले म्हणून कुठलं येईल म्हणजे विशेषण येईल लक्षात घ्या. पुढच्या पाय ठिकाणी लेखकाच्या मते लवकर पसणारा घटक कोणता. लेखकाच्या मते लवकर पसणारा घटक कोणता आहे बघा. ठिकाणी कुठला दिले तुम्हाला 4 ऑप्शन दिलेत बघा. ठिकाणी पहिला कुठल्या ठिकाणी बघा लोह. दुसरा ऑप्शन पाहू शकता या ठिकाणी उपयुक्त जंतू. तिसरा प्रथिने आणि चौथा कुठला खनिज. असे 4 ऑप्शन दिलेत लक्षात घ्या. कुठला असेल ते उत्तर वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. कुठलं प्रथिने या ठिकाणी असेल 133 ला 3 उत्तर बरोबर तुमचं असेल लक्षात घ्या. पुढे बघू शकता या ठिकाणी लेखकाच्या मते 34वा पुढील पैकी सामान्य नाम नसलेला बघा ठिकाणी पर्याय कोणता. पर्याय शोधा विचारले. जीव, ताक, जंतू आणि मनुष्य असे वेगवेगळे तुम्हाला इथे ऑप्शन दिले. कुठला असेल 134 ला कुठला असेल तुमचं ताक म्हणजे सामान्य नाम नसलेलं कुठं ताक आहे लक्षात. जीव आहे, जंतू आहे आणि मनुष्य आहेत लक्षात. नसलेलाच आपला विचार आहे त्यामुळे उत्तर तुमचं 2 नंबर या ठिकाणी बरोबर असेल लक्षात. पुढच्या ठिकाणी 135 ला पहा. ताकामुळे कोणती गोष्ट होत नाही लक्षात. कुठली गोष्ट होत नाही असं विचारले होतं. बाकीचे 3 होत असतात म्हणजे एक नकार होतील बाकीचे 3 पॉझिटिव्ह दिले. 135 ला बघा ठिकाणी तुमचं कुठलं येईल तुमचं अनुरुची दिले. नंतर काय त्वचेचा स्निग्ध दिले. नंतर काय स्रोतारोध दिलाय. नंतर काय रोग प्रतिकारक या ठिकाणी दिले लक्षात. कुठल्या 135 ला काही ठिकाणी नाही असं विचारले. स्रोतारोध या ठिकाणी नसणार म्हणजे अनुरुची आहे. तर त्वचा स्निग्ध आहे. रोग प्रतिकार या ठिकाणी आहे लक्षात. म्हणजे उत्तर तुमचं कुठलं आहे 3 नंबर उत्तर असेल लक्षात घ्या. पुढचं पाहिजे 135 मूल्यमापनाच्या संदर्भात पूर्वी कोणते विधान योग्य नाही वा. मूल्यमापनाच्या संदर्भात कुठले योग्य विधान नाही. कुठलेही लक्षात घ्या. नाही असं म्हणजे नकार ते विचारलेलं असेल नाही असं 3 असणार 1 नसणार आहे. ते फक्त फक्त बघा मी नेहमी सांगितले वाक्यामध्ये असं जेव्हा फक्त शब्द असतो ना नेहमी ते उत्तर मारत चला. ते तुमचं 100% पहिल्या सेकंड पेपर मध्ये असेच काही उत्तरामध्ये आलं लक्षात घ्या. त्यावेळेस सुद्धा असेच प्रश्न होते त्यात डायरेक्ट उत्तर नाही फक्त येते बघा. हे ट्रिक आहे लक्षात घ्या. एमपीसी मधले असे मी जे काय अभ्यास करता मला ते काय जे जाणवल्या गोष्टी तर मागील 5-6 वर्ष झाले मी स्टडी करतोय एमपीसी त्यामध्ये मला जे काही गोष्टी जाणवल्या त्या ठिकाणी तुम्हाला मी शेअर करतोय लक्षात घ्या. हे बघा फक्त जे काय अशा गोष्टी येतात फक्त केवळ असे जे काही शब्द येतात ना ते लगेच तुम्ही पॉइंट आउट करत चला. ते फक्त केवळ जसे काही शब्द येतात ते लगेच पॉइंट आउट करत तेच उत्तर तुमच्या बघा 2 नंबरचं आहे. आणि तुम्ही सेकंड पेपरचे मी टाकलेलं आहे. सेकंड पेपरची सुद्धा काय ते भाषा 4 आणि 5 मध्ये सुद्धा आपण टाकले त्या सुद्धा अशा प्रकारचे बरेच क्वेश्चन होते. अशा प्रकारे ट्रिक तुम्ही वापरा तुमचं हमखास तुम्हाला उत्तरापर्यंत लगेच पोहोचू शकता लक्षात. योग्य नाही ते फक्त शिक्षक करू शकतात. फक्त करू शकतात का तिथेच बोल होतो लक्षात. आणि तेच उत्तर तुमचं 130 ला 2 असेल लक्षात. पुढच्या पाय ठिकाणी 137 ला पाय ठिकाणी 134 ला पहा. शिक्षणातील उणीवा लक्षात घेण्यासाठी चुकाचे विश्लेषण महत्वाचे असते. काय चुकाचे विश्लेषण महत्वाचे असते कारण बघा 137 ला काय बघा चुका म्हणजे काय विद्यार्थ्याची बौद्धिक कुवत आणि त्याची शैक्षणिक अवस्था जाणून घेण्याचे साधन असते लक्षात. काय म्हणतात चुका म्हणजे काय विद्यार्थ्याची बौद्धिक कुवत आणि त्याची शैक्षणिक अवस्था जाणून घेण्याचे काही ठिकाणी साधन असते लक्षात. 137 ला काय तुमच्या ठिकाणी ते 4 नंबर उत्तर बरोबर लक्षात घ्या. कधी कधी सोडताना सुद्धा एक ट्रिक लक्षात ठेवा की ज्यादा ऑप्शन मोठा असतो ना समजा काहीच येत नाही त्यावेळेस
मी काय सांगतो ट्रिक, ज्यावेळेस तुम्हाला काहीच येत नाही त्यावेळेस तुम्ही काय करायचं, लांबता ऑप्शन आहे ना तो ठिकाणी मारत चालू लक्षात द्या. सर्वात मोठा ऑप्शन असणार ऑप्शन हे ट्रिक आहे, लक्षात द्या. अशा प्रकारे बऱ्यापैकी तुम्ही काहीतरी असं मारणार आहे, काहीच नाही तोपर्यंत असं मारत चला, किंवा 3-4 नंबरच समजा मोठा ऑप्शन आहे तर 3-4 नंबरचा ऑप्शन त्या ठिकाणी मारायचं लक्षात द्या, किंवा 3-4-2 नंबरच्या ठिकाणी ऑप्शन मारायचं. ते सुद्धा बऱ्यापैकी का उत्तर बरोबर असतात लक्षात द्या. पुढच्या बाय ठिकाणी आता सांगितलं मी, नकारार्थी शब्दाशी बऱ्यापैकी तुम्हाला विचारण्याचा ट्रेंड चालू आहे लक्षात द्या. ते पहिल्या पेपरमध्ये सुद्धा आपण सांगितलेले असते. पण स्टीफन स्टीफन क्रॅशनच्या नियंत्रित कल्पना सिद्धांत, आता सायंटिस्ट जे काय आहेत बघा, सिद्धांत जे सिद्धांतावर तुम्हाला हमखास 1-2-3 क्वेश्चन या ठिकाणी फिक्स असतातच बघा. ज्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही असं विचारलं, म्हणजे 3 या ठिकाणी सिद्धांत असणार, एक त्यांचा वेगळा दिलेला असणार लक्षात घ्या. या ठिकाणी कुठलाही तुमच्या ठिकाणी काय शिकले आहे हे पाहण्यासाठी काय आत्मसात केले याचा उपयोग होतो लक्षात, हे तुमच्या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. म्हणजे हे तुमचं स्टीफन यांचे नियंत्रित सिद्धांत नाही लक्षात, हा नियंत्रित सिद्धांत त्यांचा नाही, इतर 3 सिद्धांत त्यांचे आहेत लक्षात घ्या. तेव्हाच पाहू शकतो जेव्हा त्याच्याकडे पुरेसा वेळ नियमाचा असतो, वापर द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात होतो. पुन्हा याचा आधार भाषा आत्मसात करणे केवळ शिकण्याच्या संबंधावर असतो लक्षात घ्या. म्हणजे कुठलं 138 वर या ठिकाणी उत्तर नाही असं विचारलं, मग तेच तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढल्यापैकी रचनात्मक मूल्यमापनाचे कोणते उदाहरण नाही लक्षात, कोणती उदाहरणं नाही असं विचारले बघा. 139 ला काय तुमचं बघा ठिकाणी नाही असं विचार, नकारात्मक शब्दाचा उच्चारण्याचा ट्रेंड भरपूर असतो. कुठलेही लक्षात घ्या तुमच्या ठिकाणी, हे नेहमी सांगितले. जर समजा माहित नसेल तर काय करता, त्यावेळेस तुम्ही 3-4 नंबरचं उत्तर आहे हेच तुमच्या ठिकाणी आहे लक्षात घ्या. नाही असं ठिकाणी विचारलं लक्षात घ्या. 17 शेवटी 17 पेपर असतो, 17च्या शेवटी 17 पेपर असतो लक्षात घ्या. त्या ठिकाणी हे तुमच्या ठिकाणी चुकीचं आहे, बाकी इतर 3 तुमचं बरोबर आहे लक्षात घ्या. रचनात्मक मूल्यमापनाचे उदाहरण नाही, बाकीचे 3 आहेत. संपूर्ण कालावधीत व्यापलेले सर्व समावेशक लेखी मूल्यमापन इतर उपक्रमाचे एकत्रीकरण असते. पुढे मूल्यमापनाचे असे धोरण ज्यात अगदी संक्षिप्त चाचण्या सवंगड्याचे केले मूल्यमापन संपूर्ण सत्रात सुरू होते. संपूर्ण सत्रात तोंडी लेखी कार्य काय भूमिका निभे इत्यादीचे सुरू असलेल्या ठिकाणी काय मालिका असतात लक्षात घ्या. पुढचं पाय ठिकाणी म्हणजे कुठलाही तुमचं 4 नंबर उत्तर बरोबर असेल 145. पुढच्या 140 चा बघा, ते प्रारंभिक अवस्थेचा वाचक जेव्हा विशिष्ट मजकुरातील अर्थ लावतात आणि त्यातील आशय सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्यासाठी स्वतःच्या सामान्य ज्ञानाचा वापर करतो, याला काय म्हणतात त्या ठिकाणी बघा. तुमचं 140 ला काय तुमचं 3 नंबर अधोगामी असतं, म्हणजे टॉप टू बॉटम अर्थ असतं, हे पीओ केलं लक्षात घ्या. हे पेपर सेकंडला या ठिकाणी असा प्रयत्न करायचा, अधोगामी टॉप टू अप्रोच, टॉप टू डाऊन या ठिकाणी अप्रोच असा पेपर सेकंडला या ठिकाणी 24 ला विचारला होता लक्षात घ्या. हा प्रश्न विचारला होता. तुम्ही ते ज्यांनी असेल डेड वेळ जसं असेल ते डेड वाले ते बघून घ्या, कारण डेड वाले कसं असतं, बेड वाले सेकंड पेपर बेड वाल्यासाठी असतो, पहिला पेपर डेड वाल्यासाठी असतो लक्षात घ्या. 141 ला बघू शकता या ठिकाणी पुढीलपैकी कोणती कृती मजकुराचे आकलन शब्दसंग्रह विकासाच्या बाबतीत उपयोगी होणार नाही, उपयोगी ठरणार नाही लक्षात. कुठला असेल आशय नकाशा, चित्रसंग्रह, शब्द नकाशा आणि बाराखडी तक्ता. कुठले तुमचे 141 4 बाराखडी तक्ता या ठिकाणी नसतं लक्षात. मजकुराचे आकलन शब्दसंग्रह विकासाच्या बाबतीत ते नाही. पुढच्या बाय ठिकाणी 142 बघू शकता तुम्ही, महत्वाच्या 2 मूल्यमापनाच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे लक्षात. कोणते विधान योग्य आहे महत्वाच्या 2 मूल्यमापनाच्या बाबतीत, कुठलेही तुमचं योग्य आहे तर कुठलेही तुमच्या ठिकाणी रचनात्मक मूल्यमापन हे संपूर्ण शिक्षण अवस्थेत बघा, संपूर्ण शिक्षण अवस्थेत सातत्याने सुरू राहते, हेच तुमचे उत्तर योग्य असेल लक्षात घ्या. पुढच्या पाय ठिकाणी समावेशी वर्गाची रचना, पुढे पाठी समावेशी वर्गाची रचना करताना कोणता घटक उपयोगी ठरणार नाही, रचना करताना कोणता ठरणार नाही असं नकारार्थी ठिकाणी दिलेलं लक्षात घ्या. या ठिकाणी पहिला बहुभाषी धोरणाचा स्वीकार करणे, नंतर काय वर्गात काही मुले वर्ग प्रतिनिधी म्हणून असणे लक्षात घ्या. वर्गाची रचना करताना कुठला असणार नाही लक्षात घ्या. वर्गात काही मुले या ठिकाणी बघा, नेहमी सांगतो जे फक्त लक्षात शब्द ठेवा, आता बघा सगळे व्यवस्थित, फक्त, केवळ, काही असे जे शब्द असतात ना तेच तुमचे बऱ्यापैकी ते उत्तर असलं. पत्र, फक्त, केवळ आणि काही ह्याच तुम्हाला फसवतात असे. हे 3 वर्ड लक्षात ठेवा, अत्यंत फेऱ्या आहे, तुम्हाला डायरेक्ट उत्तर निघून जातात लक्षात घ्या. हे अत्यंत महत्वाचे एमपीएससी मध्ये मी अभ्यास करताना जे काही ट्रिक आहेत लक्षात घ्या. तुम्ही आता सुद्धा बघा या ठिकाणी, पण पहिले सुद्धा पाहिले होतं फक्त हे शब्द आलता, त्यावेळेस तुम्ही सेकंड पेपर मध्ये सुद्धा आपण लेक्चर बघू शकता, त्याच ठिकाणी सुद्धा असेच प्रश्न आले. या ठिकाणी बघा, या ठिकाणी काही असा शब्द दिला बघा, काही शब्द लक्षात तुमच्या, काही नंतर फक्त, केवळ असे जे काही शब्द आहेत हेच तुमचे उत्तर असलं असतं. मग 143 तुमचं 2 नंबर येतं उत्तर आहे लक्षात घ्या. अशा प्रकारे बघा तुमचं नाही उत्तर जरी असलं, अशा प्रकारे ट्रिक आहेत. अशाच प्रकारे ट्रिक तुम्हाला जर पाहिजे असेल आणि टीटी मध्ये तुमचा चांगल्या प्रकारे स्कोर आणायचा तर चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा, की तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण काय 2021 पासून या ठिकाणी काय 2024 पर्यंत पूर्ण झालेले पेपर आपण अनालिसिस घेणार आहोत. अशा प्रकारे ट्रिक तुम्हाला या ठिकाणी त्या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला मिळते लक्षात घ्या.
मग चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा, की तुम्हाला व्हिडिओ टाकतात त्याची नोटिफिकेशन मिळून जातील. पुढच्या पाठी 144 ला बघा ठिकाणी पी ला बी किंवा 6, बघा पी ला बी किंवा 6 ला 9 वाचणे लिहिणे ही मुलामध्ये आढळणारे सामान्य बाब आहे. लक्षात हे कशामुळे होते, लक्षात घ्या. हे कशामुळे होते, सामान्य बाब कशामुळे होते ठिकाणी वाचन अक्षमतामुळे. काय होतं, वाचन अक्षमतामुळे या ठिकाणी ह्या गोष्टी होतात. लक्षात घ्या. 124 2 नंबर ठिकाणी उत्तर तुमचं बरोबर असेल. पुढं प्राथमिक बघू शकता या ठिकाणी प्राथमिक परस्पर संभाषण कौशल्य. पहा प्राथमिक परस्पर संभाषण कौशल्य म्हणजे काय असतं बघा ठिकाणी. बघा दैनंदिन भाषा संभाषणात वापरलेली भाषा असते अंतर्भाषा, उच्च पातळीची भाषिक कौशल्य, पुढे अमूर्तीची भाषा असते. काही तुमच्या ठिकाणी 145 ला दैनंदिन संभाषणात वापरलेली भाषा असते. प्रथम परस्पर संभाषण. संभाषण म्हणजे काय असते, दैनंदिन संभाषण म्हणजे दोघांमध्ये असतं. लक्षात घ्या. दोघांमधील म्हणजे काय संभाषण असतं. भाषण म्हणजे सर्वांपुढे उभं राहून जे स्टेजवर दिलं जातं ते भाषण असतं. लक्षात घ्या. पुढे पहा ठिकाणी शिक्षिका हिंदी भाषी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवताना स्पष्टपणे नियम न सांगता त्यांचा संदर्भ आणि संधी देत लहान लहान इंग्रजी वाक्यातून संभाषणात गुंतवून ठेवते. ती त्यांना उदाहरणे देते. जी मुले संभाषणात वापरतात हळूहळू त्यांना शिक्षिकेच्या मदतीने सुकच नियमाचे आकलन होते. तुमच्या मते शिक्षिका कोणत्या पद्धतीचे अवलंबन करते, लक्षात घ्या. कुठल्या ठिकाणी 146 ला संभाषण असते. लक्षात काय संभाषणात्मक पद्धती या ठिकाणी असते. थेट पद्धती, व्याकरण, भाषांतर, श्रवक या ठिकाणी येत नाही. कुठलं संभाषणात्मक पद्धती या ठिकाणी येईल. लक्षात उत्तर 47 बघा ठिकाणी संज्ञा संज्ञापनात्मक धोरणाचे फुलपे कोणते वैशिष्ट्य नाही. लक्षात काही ठिकाणी संज्ञापनात्मक धोरणाचे कुठलं नाही असं नकारात्मक ठिकाणी तुमचं विचारलेलं. लक्षात घ्या. पुढच्या ठिकाणी स्पष्टपणे शिकण्यापेक्षा व्याकरण नियम जाणून घेणे बरोबर आहे. नियम जाणून घेणे गरजेचे आहे. लक्षात घ्या. पुढच्या पाय ठिकाणी संज्ञात्मक नैपुण्य विकसित करणे हे सुद्धा बरोबर आहे. परावरपेक्षा कार्यावर आहे का या ठिकाणी नाही. त्यापेक्षा असं बघा इथे पेक्षा शब्द दिलाय. पण भाषेचा ससंदर्भ वापरणे, भाषा ससंदर्भ वापरणे गरजेचे व्याकरण शिकताना. लक्षात घ्या. संज्ञात्मक धोरणाच्या ठिकाणी वैशिष्ट्ये आहेत. लक्षात घ्या. तुम्ही जर व्यवस्थित वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल संज्ञात्मक वैशिष्ट्ये. पुढच्या पाय ठिकाणी बहुभाषिकता बहुसंस्कृतीचा प्रचार करण्यासाठी कोणत्या कथा प्रकार सर्वात प्रस्तुत ठरला असेल. कुठला विज्ञान कथा, काल्पनिक कथा, त्यालाच का लेंदी टेल, लोककथा, नंतर आत्मकथा ठिकाणी असतील. कुठला 148 ला कुठला असेल तुमच्या ठिकाणी बघा लोककथा ठिकाणी उत्तर बरोबर असेल. लक्षात घ्या. पुढचा 149 पहा ठिकाणी लास्टचे 2 राहिले. पुढच्या पहा ठिकाणी पुढल्यापैकी बालसाहित्यातील इच्छित नसलेला घटक कोणता बा बालसाहित्यातील इच्छित नसलेला घटक कोणता पाठी 149 ला काही मोठ्या आकाराचे अक्षरे परिचित शब्द असतात. नसलेला विचार आहे नकारार्थी विचारलेला असेल. घ्या. आकर्षक चित्रे, प्राणी, पात्र, नंतर काय स्पष्ट नैतिक मूल्ये. कुठला नसेल तर बालसाहित्यामध्ये कुठला नसेल इच्छित घटक तर 4 नंबरचा स्पष्ट नैतिक मूल्य नसतील. लक्षात घ्या. बाकीचे 3 या ठिकाणी आहेत नैतिक मूल्य. पुढच्या पाठ ठिकाणी फुलपे कोणते शिक्षकाचे कार्यक्षेत्र मानले जात नाही. लक्षात भावनात्मक, मानसिक, स्नायू वर्तन, ज्ञानात्मक आणि समाज सांस्कृतिक. कुठल्या 150 ला कुठले येणार नाही. समाज सांस्कृतिक या ठिकाणी येणार नाही. भावनात्मक येते, मानसिक येते, ज्ञानात्मक येते आणि हेच उत्तर नाही असं विचारलंय. कुठलं तर कुठलं असेल तुमच्या ठिकाणी बघा तर 4 नंबर या ठिकाणी 150 ला 4 नंबर उत्तर असेल. लक्षात घ्या. तर बा ठिकाणी जे काय आपण टोटली किती 121 ते 150 या ठिकाणी भाषा 5 मधील पेपर फर्स्ट या ठिकाणी आपण लेक्चर आपण घेतले ते झालेलं आपलं. अशाच प्रकारचे आपण 2021 पासून ते 2024 पर्यंत 24 चित्र आपण या ठिकाणी घेतलेले पूर्ण पेपर फर्स्ट आणि सेकंड सुद्धा 2 लेक्चर जे आहेत भाषा 4 आणि 5 चे आपण ऑलरेडी चॅनलला ठिकाणी अपलोड केलेत. हे सुद्धा आपण लेक्चर अपलोड करू आणि जे कोण नवीन असेल चॅनलला त्याने आता सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी बघायला मिळतील. आणि हिंदीचे सुद्धा आपण जे काय हिंदी सुद्धा लवकरच या ठिकाणी काय तुमचे काय बालमानसशास्त्र, शिक्षणशास्त्र ते सुद्धा लवकरच लेक्चर अपन या ठिकाणी हिंदी भाषा में अपन जल्द से जल्द यहाँ पे चैनल पे डालने वाले. कोई नया हो तो चैनल पे अभी सब्सक्राइब कीजिएगा. यहाँ पे वीडियो डालते आपको यहाँ पे उस वीडियो की नोटिफिकेशन यहाँ पे मिल जाएगी. थैंक यू.